कारलं जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने केसांवरती लावलं तर विश्वास ठेवा, तुमचा प्रत्येक पांढरा केस अगदी मुळांपासून काळा होऊ शकतो. नवीन पांढरे केस येणं देखील कमी होईल आणि जे केस अगोदरच पांढरे झालेले आहेत ते देखील कायमचे काळे होण्यासाठी मदत होईल. इथे तुम्ही या रेमेडीची कमाल पाहू शकता. मी फक्त कारल्यामध्ये 2 गोष्टींचा वापर केला आणि केसांवरती लावला आणि रिझल्ट तुम्ही पाहू शकता. माझे केस किती जास्त सिल्की, स्मूथ आणि शायनी आहेत. त्यासोबतच माझे केस तुम्हाला लांब देखील दिसत असतील. आणि बघा, जर तुमचे देखील केस खूप जास्त गळत असतील, टक्कल पडण्याची समस्या असेल किंवा मग केसांमध्ये कोंडा वगैरे झालेला असेल, कोणतीही समस्या असू द्या, हे कडू कारलं ती अगदी मुळांपासून कमी करण्यासाठी मदत करेल. कारलं पाहिलं की अनेक जण नाक मुरडतात, पण खरं सांगायचं झालं तर हेच कारलं औषधी गुणांनी भरलेलं असतं. ते आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि सोबतच आपल्या केसांसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे. चला तर मग आपल्या रेमेडीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा, आपली ही रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथं कारलं घ्यायचं आहे आणि कारलं स्वच्छ असं धुवून घ्या. धुतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, हे कारलं एखाद्या किसणीच्या साह्याने व्यवस्थित असं किसून घ्यायचंय, जे की मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. बघा, की कारलं किसत असताना त्यामधून थोडासा फेस वगैरे बाहेर येतो आणि जर घरामधील तुम्हाला अनेक लोकांसाठी ही रेमेडी बनवायची असेल ना, तर तुम्ही कारलं मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून देखील घेऊ शकता. इथे मी फक्त एका टायमिंगसाठी आणि एका व्यक्तीसाठीच बनवतेय, त्यामुळे मी साधारणतः अर्ध्या कारल्याचा वापर इथं करणार आहे. बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, कारलं मी छोट्या किसणीच्या साह्याने किसून घेतेय. तुम्ही देखील माझ्याप्रमाणे नक्कीच किसून घेऊ शकता. आणि बघा, कारलं किसून झाल्याच्या नंतर आपल्याला याचा सगळा काही रस काढून घ्यायचा आहे आणि हाच रस आपण पुढे कशा पद्धतीने वापरायचा हे पाहणार आहोत. आणि मला खात्री आहे की याचे परिणाम आणि याचे रिझल्ट पाहून तुम्ही देखील ही रेमेडी वापरल्याशिवाय अजिबात राहणार नाही. आणि कारलं खायला जरी कडू असलं तरी ते आपल्या आरोग्यासाठी मात्र अत्यंत फायदेशीर आहे. पण केसांसाठी कदाचित तुम्ही हे कधीच वापरलेलं नसेल, पण माझ्या सांगण्यावरून एकदा तरी नक्कीच वापरून बघा. यामुळे तुमचे केस काळे आणि निरोगी होतील आणि त्यासोबतच अनेक केसांच्या समस्या देखील कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. आणि बघा, जर तुम्हाला किंवा मग तुमच्या घरामधील कोणत्याही व्यक्तीला उवांची वगैरे समस्या असेल किंवा मग केसांमध्ये खूप जास्त प्रमाणावरती कोंडा झाला असेल किंवा मग स्कॅल्पमध्ये एखादं फंगल इन्फेक्शन वगैरे झालेलं असेल ना, तर कारल्याच्या कडूपणामुळे या सगळ्या काही समस्या कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि मी सांगितलेल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप फॉलो देखील करायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता, कारलं व्यवस्थित असं किसून घेतलंय आणि त्यानंतर एखाद्या कॉटनच्या कापडाच्या साह्याने किंवा मग एखाद्या गाळणीच्या साह्याने तुम्हाला सगळा काही कारल्याचा ज्यूस सेपरेट करून घ्यायचा आहे. बघा, आपण गाळून घेतल्याच्या नंतर साधारणतः 5 ते 6 चमचे एवढा कारल्याचा ज्यूस आपला इथं रेडी होणार आहे आणि एवढा ज्यूस एका माणसासाठी एका टायमिंगसाठी अगदी पुरेसा आहे. आणि हा ज्यूस आपण डायरेक्टली आपल्या स्कॅल्पवरती किंवा मग केसांवरती अप्लाय करणार नाहीये, तर यामध्ये आणखी 2 गोष्टींचा वापर तुम्हाला करायचा आहे. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय हे देखील कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला देखील समजेल की माझे व्हिडिओ नक्की कुठपर्यंत हेल्प करत आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता, कारल्याचा सगळा काही ज्यूस मी व्यवस्थित असा काढून घेतलाय आणि हाच तयार झालेला ज्यूस तुमच्या केसांवरती एखाद्या वरदानासारखं काम करणार आहे. आता बघा, या तयार झालेल्या ज्यूसमध्ये आपल्याला आणखी 2 गोष्टींचा वापर करायचा आहे, ज्यामुळे तुमच्या केसांच्या सगळ्या समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होईल. बघा, आपल्याला याच रसामध्ये साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढा ॲलोवेरा जेल देखील टाकायचा आहे. कारण जेव्हा हा रस आपण केसांवरती अप्लाय करतो तेव्हा आपले केस थोड्याफार प्रमाणावरती ड्राय होऊ शकतात आणि हीच समस्या जर तुम्हाला कमी करायची असेल तर कारल्याच्या रसामध्ये तुम्हाला साधारणतः 1 चमचा किंवा मग 1.5 चमचा एवढा ॲलोवेरा जेल देखील ॲड करायचा आहे. कारण ॲलोवेरा जेलमुळे आपले केस नैसर्गिक पद्धतीने मॉइश्चराइज राहण्यासाठी मदत होते आणि त्यासोबतच केस अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी होतात. कारण ॲलोवेरामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट आणि सोबतच व्हिटॅमिन्स असतात, ज्यामुळे आपल्या केसांच्या मुळांना देखील पोषण मिळण्यासाठी मदत होते. आता ॲलोवेरा जेल वापरल्याच्या नंतर आपल्याला सगळं काही जो रस आहे तो व्यवस्थित असा 1 ते 2 मिनिटांसाठी मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून कारल्याच्या रसामध्ये ॲलोवेरा अगदी योग्य पद्धतीने मिक्स होईल. आणि त्यानंतर आपण आणखी एका गोष्टीचा याच्यामध्ये वापर करणार आहे, ज्यामुळे जर तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलचा कोंडा असेल किंवा मग तुमच्या स्कॅल्पमध्ये फंगल इन्फेक्शन झालेलं असेल किंवा मग तुमचं स्कॅल्प खूप जास्त ऑइली असेल, तर लक्षात ठेवा, मी सांगितलेली ही गोष्ट तुम्हाला या कारल्याच्या रसामध्ये नक्कीच ऍड करायची आहे.
तर बघा आता सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये साधारणतः 1 चमचा एवढा लिंबाचा रस देखील ॲड करणार आहे. काही लोकांना लिंबाची ॲलर्जी असते, तर त्यांनी लिंबाचा रस इथं स्किप केला तरी देखील चालेल. आणि बघा ज्या लोकांचं स्कॅल्प खूप जास्त प्रमाणामध्ये ड्राय वगैरे असेल ना, तर त्यांनी देखील लिंबाच्या रसाचा वापर अजिबात करू नका. फक्त ज्यांचं स्कॅल्प ऑइली वगैरे आहे, इचिंगची समस्या जाणवत असेल, तर त्याच लोकांनी या रेमेडीमध्ये लिंबाचा वापर करायचा आहे. कारण लिंबामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप जास्त असतं आणि यामुळे आपल्या केसांमधील फंगल इन्फेक्शन, कोंडा किंवा मग इचिंगची समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होत असते. बघा लिंबाचा रस ॲड केल्याच्या नंतर आपल्याला सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर पुढे हे सिरम केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यासोबतच आणखी एक रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमचे केस जर पांढरे वगैरे झालेले असतील ना, तर ते देखील हळूहळू काळे होण्यासाठी मदत होईल. आणि बघा जर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना, तर प्लीज एक लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. आता बघा जी काही दुसरी रेमेडी आहे त्याच्यासाठी आपल्याला एक सेपरेट भांडं घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही एखादा बाउल वगैरे घेतला तरी देखील चालेल. आणि यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की केमिकलचा वापर न करता घरच्या घरी डाय कसा बनवायचा. तर इथं तुम्ही बघू शकता साधारणतः 2 ते 2.5 चमचे एवढी काळी पावडर मी घेतलेली तुम्हाला दिसत असेल. आणि बघा आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की ही पावडर नक्की कशी तयार केली आहे. तर बडीशेप, मेथीदाणा आणि आणखी 2 ते 3 गोष्टींचा वापर करून ही पावडर मी रेडी केली आहे. आणि जर तुम्हाला याची रेमेडी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही व्हिजिट करा आणि तिथून देखील पाहू शकता. आता बघा ही पावडर मी साधारणतः 2 ते 2.5 चमचे एवढी घेतली आहे, कारण मला फक्त एका टायमिंगसाठीच डाय बनवायचा आहे. आणि बघा ही पावडर तुम्ही अशी देखील तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता, पण जर तुम्ही तसं अप्लाय केलं तर तुम्हाला अगदी तात्पुरत्या स्वरूपामध्ये पांढऱ्या केसांपासून सुटका मिळू शकते. पण जर का तुम्हाला तुमचे केस अगदी कायमस्वरूपी आणि मुळांपासून काळे करायचे असतील, तर यामध्ये आणखी 1 ते 2 गोष्टींचा वापर तुम्हाला करायचा आहे. आणि बघा हा डाय रेडी करण्यासाठी इथे साधारणतः 2 चमचे एवढे ऑलिव्ह ऑइल मी वापरणार आहे. जर तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल अवेलेबल नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही कोकोनट ऑइलचा किंवा मग मस्टर्ड ऑइलचा वापर देखील नक्कीच करू शकता. ऑइल ॲड केल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मार्केटमधील डाय जसा असतो सेम त्याच पद्धतीने आपला डाय इथं रेडी झालाय. फक्त फरक एवढाच आहे की मार्केटमधील डायमध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि सोबतच केमिकलचा वापर केला जातो, पण आपला जो काही डाय आहे तो 100% नैसर्गिक आहे, कारण आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वगैरे वापर अजिबात केलेला नाहीये. आणि हा डाय जेव्हा तुम्ही केसांवरती अप्लाय कराल तेव्हा एकाच वापरात तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही, पण जर तुम्ही हा डाय सलग 1 ते 2 महिना तुमच्या केसांवरती ट्राय करून बघितला तर तुमचे केस खरंच मुळांपासून काळे होण्यासाठी सुरुवात होईल. त्यामुळे तुम्ही एकदा तरी ही रेमेडी नक्की बनवा आणि केसांवरती अप्लाय करून बघा. आता अप्लाय करण्याची पद्धत देखील मी तुम्हाला सांगते, पण त्या अगोदर एकच विनंती आहे, व्हिडिओ इथे स्किप वगैरे करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आता डाय अप्लाय करताना तुम्हाला काय करायचंय, ज्या ठिकाणी तुम्हाला पांढऱ्या केसांची वगैरे समस्या असेल ना, त्या ठिकाणी डाय अप्लाय करायचा आहे किंवा मग डाय तुम्ही तुमच्या संपूर्ण केसांवरती देखील नक्कीच अप्लाय करू शकता. असं केल्यामुळे तुमची केस गळतीची समस्या देखील कमी होईल आणि त्यासोबतच जर तुमचं स्कॅल्प इची असेल किंवा मग स्कॅल्पमध्ये फंगस वगैरे असेल ना, तर ते देखील कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल. आता बघा जे काही आपण कारल्याचं सिरम रेडी केलं होतं ते कशा पद्धतीने अप्लाय करायचे हे देखील मी तुम्हाला सांगते. तर ज्या दिवशी तुम्हाला डाय अप्लाय करायचं असेल त्याच्या 2 तास अगोदर हे जे काही सिरम आपण रेडी केले ते सिरम तुम्हाला केसांवरती अप्लाय करायचंय, हलक्या हाताने मसाज करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला केस पूर्णपणे सुकून म्हणजेच ड्राय करून घ्यायचे. आणि केस ड्राय करून झाल्याच्या नंतर आपण जो काही होममेड डाय बनवलाय तो तुम्हाला केसांवरती अप्लाय करायचा आहे. डाय अप्लाय केल्याच्या नंतर कमीत कमी 1 तास केसांवरती तसाच राहू द्या आणि त्यानंतर तुम्ही अगदी साध्या पाण्याने हेअर वॉश करू शकता. लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही डायचा वापर केलाय त्या दिवशी शॅम्पू वगैरे अजिबात करू नका, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पूचा वापर नक्कीच करू शकता. चला तर मग मी सांगितलेल्या पद्धतीने ही रेमेडी नक्की वापरून बघा आणि रिझल्ट कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.